जोडून यादन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचू करी उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी शांती रूप नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने विडाल पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून उत्तम गती पावण्याचा सोपा मार्ग सांगतात विडल गृहस्थ आश्रमाची जी मुख्य लक्षणं आणि जे सार सांगितलेलं आहे हे सार म्हणजे आजच्या अभंगामध्ये आहे संसारी माणसानं आदर्श जीवन कसं जगायचं याचा रोड मॅप आजच्या अभंगात आहे विडल भारत देश मोठा आहे परंतु त्याचं प्रतिकात्मक स्वरूप पुस्तकामध्ये ईदभर पुस्तकात पहिल्या पानावर भारत देशाचा नकाशा बनवलेला असतो ते स्वरूप आहे देश मोठा आहे पण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये ईदभर पानावर देश बसवलेला आहे तसं गृहस्थ आश्रमाचा सार आजच्या तुकोबऱ्यांनी आवाज या 6 चरणामध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये बसवलेलं आहे विडल पेट्रोल पंपाच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य कीर्तन सोहळा उद्घाटन समारंभ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे महालक्ष्मी असं या पंपाला नाव दिलेलं आहे ज्यांच्या अथक परिश्रमातून हे वैभव या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे हेमंतजी काटकर साहेबांच्या विशेष प्रेमातून अगदी त्यांच्याने माझे 10 वर्षापासूनचे हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे विडल भरतगाव वाडीमध्ये गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये माझी दरवर्षी एक सेवा साहेबांच्या नियोजनातून फिक्स असते आणि साहेबांचे पिताश्री आदरणीय हरिभक्त प्रणामचे काटकर बाबा असतील आईसाहेब असतील संपूर्ण त्यांचा परिवार आज हे एवढं वैभव निर्माण केलं ही धन्यता साहेबांना नाही धन्य माता पिता दयाची धन्य माता धन्यता खऱ्या अर्थानं आई वडिलांना आहे धन्य माता पिता तयाच्या आवाज द्या थोडा मॉनिटर स्टेजवर अशा सात्विक विचाराची मुलं जे आई वडिलांच्या पोटी जन्माला आले परमार्थामध्ये ज्या माणसांनी कर्तबगारी केली त्यांचे नाव बिल नाही आई वडिलांचे नाव
ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने जगाला दान दिली, पण धन्यता कोणाला मिळेल? धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, बिल निघला आईच्या कुशीच्या नावावर. तसं आज धन्य माता पिता आणि साहेबांचं सुद्धा आपल्या आई वडिलांना इतकं टोकाचं प्रेम आहे. मग अशा आपण पाहिलं, अगोदर आई वडिलांना स्टेजवर बोलून घेतलं, मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. याला म्हणायचं तयाचा हरिक वाटे देवा विडल. आणि आमचे त्यांचे कीर्तनकाराच्या पलीकडच्या संबंधी संपत महाराज, हा ते मला विनंती करत नाहीत कीर्तनाच्या बाबतीत, मला ते सूचना करतात. माऊली मला बाकीचं माहीत नाही, तारीख तुम्ही लिहून घ्या. 2-3 वेळेस मागं पुढं झालं. आज सकाळी सुद्धा जालन्याला कीर्तन करून आलो, संध्याकाळची सुद्धा शेव होती. त्यांना म्हणलं उद्या दुपारच्या टायमिंगमध्ये घ्या. प्रेम प्रीतीचे बांधले कीर्तनकारांच्या पलीकडे जाऊन त्यांचा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. या नात्यातून आज या ठिकाणी मी उभा आहे. विडल अत्यंत देखणा कार्यक्रम, अत्यंत सुंदर आणि सात्विक कार्यक्रम. तुम्हाला खरं सांगू का, या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी कीर्तन ठेवलं, हेच त्यांचा विजय झालाय. ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? त्यांना हे दुसरा कार्यक्रम ठेवता आला असता. टंग 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 गर्दी बिले झाली असती, काही कमी नाही. सध्या सगळीकडे ट्रेंडिंग तीच चालू आहे. माणसाला बसायला जागा पुरली नसती, माणसं आली असती, गर्दी झाली असती. पण त्यांच्या विचारानं गर्दीची गरज नाही, आपल्याला दर्दी माणसाची गरज आहे. गर्दीला काय पेट लावायचं जाळायचंय का? लय गर्दी नको, माणसं दर्दी पाहिजेत, म्हणजे विचाराची सर्दी होत नाही. विडल बाकी सगळ्या कार्यक्रमाला फाटा देऊन त्यांनी सुंदर कार्यक्रम. आणि एकच सांगतो साहेब, तुम्ही कीर्तन ठेवलंय आणि ज्ञानोबारांचा जे जयकार करून या पंपाला सुरुवात केली. एकच प्रमाण लिहून घ्या. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. माझ्या पांडुरंगाचं नाव घेऊन या कार्याला सुरुवात केली. तुम्हाला यशाकडे जाण्याची गरज नाही, यश तुमच्याकडे चालत आल्याशिवाय राहणार नाही. कारण ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे जे लोक गुणांच्या मागे धावते, ते गुण पांडुरंगाच्या मागे आहेत. त्या भगवंताला स्मरून तुम्ही या कार्यक्रमाला आणि या नवीन फर्मला सुरुवात केली. तुम्हाला सुद्धा यश आल्याशिवाय राहणार नाही. विडल म्हणून आज गायक वादक टाळकरी अत्यंत सुंदर कार्यक्रम. मी बी काय जास्त कीर्तन लांबवणार नाही, शॉर्ट बट स्वीट. लय वेळच कीर्तन करावं असा काही नियम नाही. सध्या 50च्या मॅच कोणी बघतच नाही. 20-20चा तडाखा सध्या चालू. लोकांना मग 50 ओव्हर म्हणल्या बोर होतंय, आता कवा बघायचं बाई एवढ्या. हा 20 ओव्हरची सुद्धा मी तर म्हणतो गरज नाही. तेवढं जर टार्गेट तुम्ही जर 17च ओव्हरमध्ये कंप्लीट केलं तर 3 ओव्हर सोडून द्यावं लागतात. विजय झाल्यावर काय मरायला पुढच्या ओव्हर खेळायच्यात का? त्याच्यामुळं अगदी कमी वेळामध्ये अभंगाचा सार आणि सामाजिक विषयाचं चिंतन आपण मोजक्या वेळेत करू. फक्त प्रसन्न बसा, हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच पाऊण तास तुमच्याकडे काम. विठ्ठल ऐका ना, आता अभंगाची सुरुवात आहे जोडून या धन. चिंतन आहे नीट ऐका. जोडून या धन, तुकोबारा म्हणजे धन जोडा. अहो गाथा जर उघडून बघितला तर तुकोबारांना सगळ्यात जास्त राग जर कोणाचा येत असेल तर धनाचा. धनाच्या बाबतीत तुकोबारा म्हणजे कमूच नका, धनाच्या नादी लागूच नका. आणि आज म्हणतात जोडून या धन. विठ्ठल तुकोबाने सांगितलंय, सोने रुपया अमृते के समान, सोने रुपया अमृत के समान, मानिका पाषाण गणे जैसे गणे दे, सोने रुपया अमृत के समान. मानिका पाषाण गणे जैसे गणे दे, सोने रुपया अमृत के समान. सोनं म्हणले माती समान आणि मानिक पाषाण आम्हाला दगड गोट्यासारखे. म्हणजे तुम्हाला सोन्याचा तन धनाचा एवढा तिरस्कार. मग आज कस काय सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. विडल तुम्हाला धनाचा राग आहे असं डबल कस काय बोलता बरं तुकोबारे? तुम्ही एक बोला बरं, असं कन्फ्युज करू नका बरं. डबल बोल. आधीच आम्ही संसारात डबल बोलून बोलून वैतागलोय. संसार सगळा डबलच आहे, तोंडावर एक माग एक.
तोंड म्हणायचं वा वा वा, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, पुढे गेल्या भंगार रे त्यांनी तर गावचं वाटोळे केले. ही संसारातली परिस्थिती ना. परमार्थात तसं नाही. परमार्थात जे काल बोलतात ते आज बोलतात, जे आज बोलतात ते उद्या बोलतात. कालही रूप पाहता लोचनीच, आजही रूप पाहता लोचनी. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुद्धा रूप पाहता, त्याच्यात बदल नाही. हा परमार्थ आहे. मग हिथं कस काय आधी सांगता धन नको, आता म्हणता जोडून या धन विडलं. तर त्याचं उत्तर आहे का तुकोबर आहे म्हणले, सोने रूपी आम्हा मृत्तिके, आम्हाला मृत्तिके समान आहे, तुम्हाला नाही. भाषा कळती का बघा. इथं लय बारीक शब्द आहे पण महत्वाचा आहे. तुम्ही सांसारिक माणसं आहे, तुम्हाला कमवाच लागेल म्हणले. आम्हाला म्हणजे आम्ही त्याच्या पलीकडे गेलेली माणसं आहे. संत या पदाला पोचलेल्या माणसाला सोनं धन नकोय. पण तुम्ही आमच्याकडे संसारी जीव म्हणून आलेला आहात, तुम्हाला पैसा कमावाच लागन विठ्ठल. जसा अधिकारी असेल तसा उपदेश आहे. पुढचा ज्या क्वालिटीचा असेल त्या पद्धतीच्या अभंगाची निर्मिती तुकोबांनी केलेला आहे. आणि ग्रस्त आश्रमाचा सार सांगितले. आश्रम 4 आहेत आणि मी तो तुम्हाला खरं सांगतो, 4 आश्रमात सगळ्यात श्रेष्ठ आश्रम ग्रस्त आश्रम. का? बाकीच्या 3 आश्रमातल्या माणसांना सांभाळायची जबाबदारी हे ग्रस्त आश्रमातल्या माणसावर आहे विठ्ठल. त्याच्यामुळे धन नको असं नाही, धन कमावच लागन. पण कोणत्या मार्गानं, कोणत्या गतीनं, कोणत्या रीतीनं कमवायचं अभंगाच्या पहिल्या चरणात. कसं कमवायचं पुढचं महत्वाचं आहे. जोडून या धन, आवाज थोडा मॉनिटरला. उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहारानं, व्यवहाराचे प्रकार उत्तम मध्यम कनिष्ठ म्हणले. कनिष्ठ नको मध्यम. उत्तम व्यवहार म्हणजे कष्ट आणि नीतीची जोड त्या व्यवहाराला पाहिजे. जोडून या धन, अशा पद्धतीनं पैसा कमवा. लोकांच्या मुंड्या मुरगळून नाही, लोकांना त्रास देऊन नाही, लोकांना त्रास देऊन नाही, कुणाचा तळतळाट घेऊन नाही. आपल्या कष्टानं, नीतीनं, योग्य गतीनं, योग्य रीतीनं, कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर संस्काराची, विचाराची जोड त्या धनाला असावी. संस्काराच्या माध्यमातून येते ती लक्ष्मी आणि कुविचाराच्या माध्यमातून जे येतो त्याला पैसा म्हणतात. जोडून या धन, उत्तम व्यवहार, उत्तम चांगल्या व्यवहारानं
कमवा जरूर चांगल्या मार्गाने. आणि नुसता कमवू नका पुढचा शब्द महत्वाचा आहे. उदास विचारे उदास म्हणजे नर्वस नाही. उदास शब्दाचा अर्थ आहे अनासक्ती. आलिप्त राहून त्याच्यात न गुंता. मग अशी तर चर्चा चालू होती की साहेबांना एवढा मोठा कार्यक्रम करण्याची काय आवश्यकता होती बा, कसं काय त्यांनी नियोजन केलं. याला म्हणायचं उदास विचारे वेचुकरी. मोकळ्या मनाने काम असतं त्यांचं. आता मी माझे इतक्या वर्षाचे संबंध आहेत. मी 2017-18 साली कार्यक्रमाला आलो. सहज म्हणलं आमचं ज्ञानोबरांच्या मंदिराचं काम चालू. त्या मंदिरासाठी सुद्धा साहेबांनी मोकळ्या मनानं ₹1,00,000 देणगी दिली. याला म्हणायचं उदास विचार वेचुकरी. आम्ही बी काही येडे नाही दुसऱ्या तारखा ऍडजस्ट करून इकडे कीर्तनाला यायला. प्रसाद महाराज प्रेम कुठंतरी माणसाने जागावं लागतं. आणि उदास मोकळ्या मनानं. गावच्या भंडारा दिवशी महाप्रसादाची पंगत असू द्या, ₹1,00,000 लाइटिंग, सगळं नियोजन साहेबांकडे. सप्त्यासाठी सुद्धा योगदान. कोणत्याही बाबतीमध्ये उदास विचार आहे. दान करण्यासाठी पैसा लागत नाही. दान करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. आणि ती कुणात दानत कुणात बी नसती. पैशावलेले फुटा पडल्यात. आता उष्ट हात सुद्धा असं फेकून हानीत नाहीत का, तर आपल्या हातातला शीत दुसरे जाईन तो खाईन. बघ ती शीत म्हणजे उष्ट हात सुद्धा फेकून नाही. इतकी वाईट प्रवृत्तीची माणसे समाजात विडल. साहेबांचं तसं काम नाही. मोकळ्या मनाने सगळं कार्यक्रम करायचं. तर रेलचेल कशाची कमतरता ठेवायची नाही. तंतोतंत कार्यक्रमाचं नियोजन सगळं परफेक्ट काम झालं पाहिजे. त्याला उदारांतकरण असतं. त्या ज्ञानोबऱ्यांची कवी सांगतो, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया, ते जान धनंजया विभूती माझे. वास ह्याच्या पुढची ओवी नाही, ह्याच्या पुढचा सिद्धांत नाही. जिथं संपत्ती आहे तिथे संस्कार नसतात. तिथे संस्कार असते तिथं कदाचित संपत्ती नसते. पण संपत्ती आणि संस्कार जिथं एकत्र आहे, भगवंताने सांगितले तू खऱ्या अर्थाने माझी विभूती विडल. काय काय माणसं चिकट आहेत म्हणे. पैसा मोकार आहे पण दान करण्याची त्यांच्या दानत नाही. कवा अन्नदान नाही, ज्ञानदान नाही. कधी समाजाला त्यांच्या पैशाचा उपयोग होत नाही. त्याला काय उपयोग नाही केला करविला पर उपकार. नाही केला करविला पर उपकार. दया आली पिढे तापन. आली पिढे तापन. हा करू नये तो केला व्यापार. करू नये तो तुला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा. वाहिला भार कुटुंबाचा. वाहिला भार कुटुंबाचा. राऊत महाराजांनी जे प्रमाण दिलं ना, हे मूर्ख माणसाची लक्षणं सांगितलेत. कृपण माणसाची मायबाप योग्य प्रमाणे नाही ऐकिले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. कधी कुणावर परोपकार केला नाही आणि नाही करविला म्हणजे दुसऱ्याला सुद्धा करून दिला नाही. अशा नीच क्वालिटीचा माणूस जर असेल तर त्याला कधी उत्तम गती मिळायची. विठाला हो काय प्रमाण आहेत माय बाप. नाही केला करविला परोप अशी कृपण माणसं आहेत. एक जण लय टाईट कपडे घालून रस्ते उभा होता. भिकारी म्हणला काहीतरी दे की राव शेट 10-5 रुपये. जा म्हणला रुपये नाही. फाटका तुटका एखादा शर्ट असला ते तरी दे घालून फिरन तुमच्या ना नेघ ते बी नाही. भाकर तुकडा असला चल हो पुढं. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग हिथं कशाला थांबला, चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. फार अवघड परिस्थिती माय बाप. एक जण असं लय ताईट होतं, पैसा होता पण फुगीर मारणाच होतं. आणि भिकाऱ्याला म्हणला साहेब 1 रुपया द्या. ते साहेबाला रुपया सुद्धा द्यायचा नव्हता पण त्याच्या शेजारी मित्र होता. त्या मित्रा देखता ह्याचं इम्प्रेशन हाणायचं होतं. ते भिकाऱ्याला म्हणला अरे तुझ्या समोर कोण उभा आहे, लायकी बघून मागत जा. रुपया मागतो का जरा, कमीत कमी 10-20 रुपये तरी मागायचे ना. भिकारी म्हणला 10-20 बी मागितले असते पण तुमची लायकी बघून फक्त रुपया मागितला. म्हणला त्याच्यापेक्षा तुम्ही ती सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही पण वाटलं म्हणून मागितलं. म्हणला म्हणजे काय आता हे बादशाह झाला ना चिकटपणाचा. लयच काय काय चिकट असतात म्हण.
एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला वरचा सिलिंग फॅन, स्वर थोडा कमी करा स्वर, आणि गावातले भजने आपले पंखा लावायचे आणि भजन करायचे. ते पळत पळत त्याचं आणि पंख्याचं बटन बंद करायचं. बस मागची मंडळी थोडी शांतता राखावं, स्वयंपाकाचं नियोजन करणारे चोपदार का ते बॉडीगार्ड कुठे गेले मागाचे, त्यांना लावावं लागेल काय मागं मग तुम्हाला. चोपदार जरा शब्दाचा चोप देऊन या त्यांना. हा थोडी शांतता राखा म्हणावं, थोडं चलू द्या सुखा समाधानाने आमचं. विडाला विडाला भजनी मंडळाला पंखा दिला आणि ती ज्यांनी पंखा दिला ती यायचं आणि बटन बंद करायचं. भजनी वैतागले म्हणजे टाळानेच हानीन, का बटन बंद करतो ते मला पंखा मी दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे, पंखा फिरल्यावर माझं नाव फिरत आणि लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला. लोक म्हणे काढून नाही पण आम्हाला बोर करू नको. काय असली माणसं आहेत म्हण, काय सांगा. आमच्या गावाकडचं एक म्हातार आहे, इतकं चिकट आहे, एकच दोतार ते फाटलं तरी घालतंय, ती दोतार परत शिवतंय तेच घालतंय. शिवलेलं दोतार फाटत आणलं म्हणलं दिना टाकून त्याची लुंगी नेसायचं. ती म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करावा. उदास विचार रे वेचुकरी ह्याच्यावर सांगतो बरं का. आणि लुंगी फाटत आली म्हणलं दिना टाकून, बरमोडा शिवला त्याचाच. बरमोडा फाटत आला मला दिना फेकून, गाडीच्या काचा पुसाचा. अरे म्हणलं फडकं हिरगळलं र फेकून दिनं, त्याची त्याने ते बंब पेटवायचं. मी मला आता तर राग झाली, दिकी टाकून ते राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. त्याला म्हणा टाक पंपण ठेव बरं, हजारो लोकांचा अन्नदान ते जागेवर मरण. ही कुणाची काम नाही. नुसता पैसा कमवायचं हे शास्त्र नाही, कमवलेल्या पैशातला काहीतरी टक्के भाग हा समाजासाठी जावा, याला म्हणायचं उदास विचारे वेचुकरी विडा. म्हणे फार थोडा, लय नाही जमलं तरी फार थोडा तरी परोपकार करा. स्वतःचं कुटुंब न समस्या, समाज हे माझं कुटुंब आहे या भावनेनं आमच्या हेमंतदादा काटकर साहेबांचं हे नियोजन असं. समाजसेवेमध्ये, संप्रदायामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये त्यांचं गावासाठी नेहमीच योगदान असतं. मायबाप पैसा नुसता कमवायचा नाही, उदास विचारे वेचुकरे. आणि समाजासाठी देण्यासाठी अगोदर तर कमवतं लागन ना, म्हणून म्हणतात जोडून या. तर लोकांना वाटायचं आहे समाजसेवा त्याच पैशातनं करायची, पण ते करण्यासाठी आधी कमावता लागन. विहिरीतच नसल्या पाहुऱ्यात कुठून येणार, म्हणून सांगितले जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचुकरी. पण काय काय माणसाला अशी सवय लागली, त्यांना फक्त फुकटच मिळावं वाटतं, कुठंच काय देत नाही. एका गावात 2-3 पोरं होती लय चिकट, गावात कामधंदा मिळाला म्हणून मुंबईला गेली, 2 दिवस उपाशी मेली. का पैसे लागतात म्हणजे फुकट कुठं मिळते का बघावं. एखादं उद्घाटन सप्ताह फिप्ता म्हणजे आपलं लग्न फिग्न वास्तुशांती म्हणजे पोटाचं भागना. मुंबईत घ्यायचं कार्यक्रम तेव्हा एक हॉटेल गाठलं, पण ही अत्यंत चिकट होती, फुकट खाण्यासाठी गेलेली होती. 5-5 हजार खिशात होतं, पण म्हणजे खर्चाचं नाही. एक हॉटेल लागलं, हॉटेलचं दरवाजे आणि दरवाजा नाव होते, नावाखाली बटन होते, बटन दाबलं की दरवाजा उघडायचा आणि माणूस आत जायचा. सिस्टमॅटिक हॉटेल, नाव वाचले व्हेज नॉनव्हेज. व्हेजचं बटन दाबा, व्हेजचं बटन दाबलं, गपकुने बटन दाबलं की खपकुने आत गेले, गपकुने परत 2 दरवाजे लागले. वडापाव झुणका भाकर मला वडापावचं बटन दाबा, वडापावचं बटन दाबलं, गपकुने बटन दाबलं की खपकुने आत गेले, गपकुने परत 3 दरवाजे लागले. अरे म्हणजे आतापर्यंत 2 होते ना, आता 3 कसं काय. एका दरवाज्यांना होतं रोख म्हणजे कॅश, दुसऱ्यांना होतं उदार आणि तिसऱ्यांना होतं फुकाट. आता कशाचं बटन दाब, फुकट्यावरच गेलेली होती म्हणजे फुकाटचं बटन दाबा. फुकाटचं बटन दाबलं, गपकुनं बटन दाबलं, खपकुनं हॉटेलच्या बाहेर इस्ते तेंडच लागलं. हॉटेलवाल्याने डायरेक्ट ते दरवाजा असा बाहेरच काढून दिला होता, म्हणजे तिथं नो एंट्रीच. म्हणजे
अरे काय फुकट्या, अरे खायला फुकट मिळा नाही. कीर्तन निश समाजसेवा धर्मसेवा हे एवढं सोपं नाही, त्याला लय कस लावावं लागतं. तसेच पुढे गेली पुढे हॉटेल लागलं, हॉटेलवर बोर्ड लिहा, या बसा राम राम पोटभर जेवण करा, मरुस्तोर खा, या जेवणाचं बिल तुमचा नातू देईन. अरे म्हणले इथं तर लय भारी स्कीम आहे, आपण जेवायचं बिल कोण देणार आहे? नातू. चला म्हणले, गेले नेवार कचून खाल्लं. आजच्या सारखंच पदार्थ होतं, गुलाबजाम कायन, राईस कायन, पुऱ्या कायन, चपात्यान, पनीरन, वडा. साहेबांचं काम म्हणजे तसलं हाय गय नसती, रेलचल माणसं अजून कचूनच म्हणजे कशाचं बी पण सुट्टी नाही. आणि मग मरुस्तोर खाल्लं आणि वर तोंड करून निघाली. वेटरा म्हणला, साहेब 2000 रुपये. अरे हे म्हणले बोर्ड काय लिहिलाय, ना तू बिल देणार आहे, मग आम्हाला कसं काय पैसे मागता? येटर म्हणला, हे तू खाल्लेलं बिल नाही, हे तुझ्या आजोबांनी खाल्लेलं बिल आहे. म्हणजे ह्याचा आजा बी असाच फुकटेवारी गेला होता, तिथंच गिळायला. अरे काय चिकट माणसं आहेत. म्हणा अरे एक वाक्य सांगतो, पैसा जरूर कमवा. आता अजून सोपच करून सांगतो, म्हणजे उदास विचार वेचो करे, ह्याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. मोकळ्या मनाने दान करत जा, असा एवढ्याचा अर्थ ध्यानात ठेवा. धरण उजने असो, जायकवाडी असो, वारणा असो किंवा कोयना असो, धरण किती मोठं असू द्या, त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. जर सांडवा नसल, ओव्हरफ्लो पाणी जर झालं तर धरण फुटण्याची दाट शक्यता आहे. तसं तुमच्या संसारोपी धरणामध्ये पैसारोपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान, ज्ञानदान, मंदिराचा जीर्णोद्धार, समाजसेवा, देशसेवा, धर्मसेवा असा थोडा सांडवा ठेवा, म्हणजे हिकडलं पाणी शाबूत राहत असतं. याचाच अर्थ आहे उदास विचारे वेचू करेन. जर कमवलेला पैसा कष्टानं कमवला आणि योग्य मार्गाने समाजासाठी खर्च केला तर त्याला काय फायदा आहे? दुसऱ्या चरणात उत्तमची गती, उत्तमची गती, तो एक पावेल. 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 उत्तम भोगील जीवखा, उत्तम भोगील जीवखा, जीवखानी उत्तमचे गती, उत्तमची गती, तो एक पावेल. उत्तमची गती, उत्तमची गती, तो एक पावेल. हे उत्तम भोगील जीवखानी, उत्तम उत्तम भोगील जीवखानी, जीवखानी, उत्तमची गती, उत्तमची गती, तो एक पावेल. उत्तमची गती, उत्तमची गती, तो एक पावेल. उत्तमची गती, तो एक पावेल. उत्तम गती. जर पहिल्या चरणात सांगितलेला नेम तुम्ही लक्षात ठेवला तर दुसऱ्या चरणात फायदाच फायदा. अभंग हे थोडा आवाज वाढवा, कमी नका करू जरा. उत्तमची गती तो एक पावेल, हे फळ आहे बरं का सार. तू म्हणता उत्तम गती, अहो मोक्ष दुसरं काय उत्तम गती? उत्तम गती म्हणजे डायरेक्ट मोक्षच मिळालं. तू म्हणता मग तर तसलं डोंगरा जायचं आणि तप करायची तसलं तर काय करायचं आहे तेव्हा? या सोप्या मार्गाने जर उत्तम गती मिळत असेल ग्रहशास्त्रामध्ये तर हा नियम लक्षात ठेवा. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. उत्तम गती या शब्दाचा अर्थ त्याला परब्रह्माची प्राप्ती होईल सांगितलेला. धर्मराजानं हेच काम केलं.
अंबरीश राजाने हेच काम केलं. कोणतं? जोडून याधन उत्तम व्यवहारे उदास विचारे. अनेक राजे महाराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा हेच कार्य. स्वराज्य रयतेच आहे, समाजाचं आहे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आता तिसऱ्या चरणाकडे जायचंय, पण मध्ये थोडा विषय मांडतो म्हणजे तिसऱ्या चरणाकडे जाऊ. एक जण म्हणला, महाराज पैसा कमवायचा, चांगल्या मार्गाने कमवायचा, समाजासाठी त्याच्यातला काही भाग खर्च करायचा, मग उत्तम गती मिळते. एक पर्याय नसतो. कायद्यात सुद्धा बरेच पळवाटा असतात. तसं हा मार्ग आम्हाला असा काही लय खास वाटत नाही. म्हणले दुसरा मार्ग, पैसा आम्हाला कमवायला नको, गमवायला नको, लोकाला द्यायला नको. पैशाचा विषय, पैसा हा विषय सोडूनच बोला म्हणले. आणि पैसा हा असा आहे, इको कमी ठेवा. पैसा कोणाकडे बी जात नाही, त्याला सुद्धा प्रारब्ध लय बोल उत्तर लागतं. हे कोणाची काम नाही. अहो जयाचे ऐक्य धड नाही त्याचे परत्र पुसशी काय. जी माणसं संसारच नीट करू शकत नाही त्यांचा परमार्थ तर लय लांब लांबचा विषय नाही. हा सुद्धा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि 2 नंबरचा पुरुषार्थ आहे पैसा कमवणं. ते सुद्धा कुणाची तेरी बस की बात नाही. हो विडल. हा बरीच माणसं म्हणतात माझ्याकडे जर पैसा आला ना मी खूप काही करीन. पैसा म्हणतो काहीतरी कर तरच तुझ्याकडे येईन. अगोदर काहीतरी करावं लागेल ना. आणि तुम्ही किती माना अथवा न माना हा प्रारब्धाचा विषय आहे. प्रारब्ध मान्यच करावं. अन्न मान आणि धन. मान मी कोणाला भेटत नाही आणि धन मी कोणाला नाही. हे तो प्रारब्ध. मी तर तुम्हाला खरं सांगतो नारदाच्या गादीवन हे सगळा प्रारब्धाचा विषय. आज महाराष्ट्र जेवढा आमच्या प्रेम करतो आम्हाला सुद्धा कधी मध्ये असं वाटतं की एवढी सेवा आमची घडत नाही पण समाज आमचे प्रेम करतो. हे तो प्रारब्ध आधी ना. पैशावाल्यांचं तसं आहे. अहो काय नाही काय काय निवांत आहेत पण पैसा संप नाही. हे तो प्रारब्ध. निघालाच विषय म्हणून सांगतो. जुन्या काळातली घटना. एक जणाकडे मोकार पैसा झाला हो. शब्दाच्या पलीकडे म्हणजे हजारो कोटीच्या पलीकडे. म्हणला मला पैसा घालवायचा आहे आता. म्हणजे मिळवायचा नाही बरं का, घालवायचा म्हणजे किती आता इटला असेल तो बघा आता. पण हे प्रारब्धाचा विषय. तुम्ही घालवाय गेले तरी जात नाही. त्या नगरीचा राजा होता. म्हणला राजाचा अपमान करायचा म्हणजे राजा आपल्याला देशद्रोहाचा दंड ठोकील आणि मग आपण जेलमध्ये जाऊन सुटायसाठी दंड वगैरे भरून म्हणजे हाय हे पैसा कमी होईल. राजा जाणायचा म्हणले बघा बरं का. दुस्ती करायची तर मोठ्या संघ, दुश्मनी सुद्धा बावळाटांच्या नादी लागायचं नाही. राजाचे आता राजा म्हणजे काय, राजा चालले तिथे वैभव सांगती. चक्रवर्ती सम्राट होता. सोन्याचा मुकुट, हिरे लावलेले, त्याला नवरत्नाचा हरण, काय राजाचा थाटण, हजारो लोकांची सभा भरलेली. आणि हे नमुना गेला ना पैसे लय झाले त्याला घालवायचं होतं. पायातली चप्पल काढली इमान टायर जुन्या काळातली कडक, खाड दिशेने फेकून हाणले राडीच्या मुकुटावर. मुकुट खाली पडला. मुकुट खाली पडणं आणि मान कापणं हे समान आहे बरं का. स्वाभिमान कशाला केलाय. पूर्वीचे राजे राज्य खाली करायला पूर्वी काय राजीनामे नव्हते असले. हाताने लिहायचा राज. हा मुकुट खाली ठेवला की समजायचा राजीनामा ओके. सर्वस्व आहे. मुकुट खाली पाडणं म्हणजे सोपा अपमान आहे का. धरा म्हणले ह्याला. पण ज्या क्षणी मुकुट खाली ओ मागची मंडळी काय तमाशा लावलाय वाहिनी. स्वयंपाकाचं नियोजन करणाऱ्याला बोलायची काय गरज आहे. तुम्ही करा नियोजन पण सावकाच बड 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 बडला पुढची एवढी चित्त देऊन ऐकते ते कीर्तन. त्यांना काय आता ते प्रमाण काय नाही ते आपल्याकडे मस्त प्रमाण आहे. कीर्तनात बडबड करणारा बीडूक होणार आहे. ते म्हणतात आम्ही बीडूक होणार तर बिनकुळ हो आम्ही बोलणारच विठ्ठल. प्रमाण हे श्रद्धावान माणसासाठी आहे.
त्यांचा आणि त्यांचा कीर्तनाचा संबंधच नाही, लांब लांबचा. त्यांना काय प्रमाण आणि फिमान, ते प्रमाणाच्या पलीकडे गेलेले आहेत. विठ्ठल आणि मुकुट खाली पडला, पण ज्या क्षणी मुकुट खाली पडला त्या क्षणी त्या मुकुटातून एक बारीक सापाचे पिल्लू बाहेर निघलं. आणि राजाने विचार केला, अरे बापरे, जर ह्याने मुकुट खाली पाडला नसता तर हा साप मला चावला असता, सर्प दंश होऊन मी मेलो असतो. मी आज जो जिवंत आहे, हा जो क्षण पाहतोय, फक्त हे चप्पल फेकून हाणणाऱ्या माणसामुळे मला आज जीवनदान मिळालं. धरू नका म्हणले, काय करायचं एवढ्या मोठ्या राज्याला, आज राज्य दान देऊन टाका. गेलता कशाला बाबा घालवायला, गेलं का, गेलं नाही आलं. म्हणला करू काय, म्हणला युवराज हाणायचा राजकुमार. आता शेवटचं म्हणजे पोराव काय कमी प्रेम असतं काय, तर पोरग झपकायचं म्हणली, सकाळी सकाळीच हाणायचं. पोरग गेलं तर नाहने आंघोळ करायचं, 4-5 वर्षाचं होतं बारक. आणि हे गेलो त्या पोराला धरलं, फराफराचं आंघोळ करीत करीत त्याला बाहेर ओढलं. ज्या क्षणी बाहेर ओढलं त्या क्षणी बाथरूमची भिंत कोसळली, धाड दिशेने खाली पडली. पोरग जशाच तसं वाचलं. आणि राजाने विचार केला, ह्यानी जर पोरग बाहेर ओढलं नसतं तर माझं पोरग मेलं असतं. 12 वर्ष मला मुलगा नव्हता, 7 नवसाने झाला होता, आणि तो सुद्धा आज गतप्राण झाला असता. माझ्या वंशाचा देवा ह्याने वाचवलाय. काय आग लावायची त्या अर्ध्या राज्याला, हे सुद्धा राहिलेलं ह्यालाच दान देऊन टाका, ह्याला राजा बनवा, मी प्रधान म्हणून ह्याची सेवा करायला तयार राहतो. गेलता कशाला घालवायला, अहो तो राजा झाला म्हणून. आणि जो राजा होता तो प्रधान. तसं प्रारब्ध जर अनुकूल असेल ना, जात नाही ती येते. तसं आमच्या साहेबाला प्रारब्ध अनुकूल आहे. हा, जाणार नाही, लक्ष्मीचं नाव दिलंय, येणारच विठ्ठल. आणि त्यात परत हरीचं स्मरण केले, त्याला परत प्रमाण. प्रारब्ध सुद्धा कंट्रोल कोणाचं आहे, थप मारा. एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने भोग प्रारब्धाचा, भोग प्रारब्धाचा, भोग प्रारब्धाचा. झाला हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरिमुखी गाथा हरिमुखी गाथा हरिमुखी गाथा, हार पली चिंता, हार पली चिंता, हार पली चिंता. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हे हरिमुखी गाथा हरिमुखी गाथा हरिमुखी गाथा, हार जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेत त्याचा नाश झाला. प्रारब्ध सुद्धा कंट्रोल माझ्या भगवंताचा आहे. आणि म्हणून पैसा हा सुद्धा प्रारब्धाचा विषय आहे, पण त्याला सुद्धा प्रयत्नाची जोड पाहिजे. माणसं म्हणले, महाराज उत्तम गती मिळवायला फक्त पैशाचाच मार्ग नसेल, दुसरा एखादा मार्ग असं नाही. आम्हाला एखादा दुसरा मार्ग, दुसरी एखादी पळवाट सांगा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. परोपकारी
उत्तम गती मिळवण्याचा दुसरा मार्ग सांगितला तिसऱ्या चरणात. परोपकार. परोपकार काय दुसऱ्याचं दुःख कधीतरी जाणार माय बाप. या माणसा आपल्याला वाघासारखा हृदय मिळालाय, मनुष्य जन्म प्राप्त झाला. एका माणसाचं दुःख अश्रू पुसण्याचं जर आयुष्यात काम केलं ना, आयुष्यात भगवंत हात जोडून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. परोपकार कधीतरी करा. आणि लय नाही जमला थोडा तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. दूध नका घालू पण निदान ताक तरी. परोपकार करा. परनिंदा ही करू नका. नेने परनिंदा. नेने म्हणजे जाणत नाही. परोपकार करतो आणि नेने परनिंदा म्हणजे परनिंदा करणं तो जाणतच नाही. ही लय वाईट आहे बरं का निंदा करणं. आणि निंदा करणारा माणूस आपलं पाप कमी करत असून त्याचं पाप वाढत असतो. करती पातकांची धुनी आणि मोल न घेता साबणी. हो फुकट सेवा चालू ही टीका करणारी माणसं सुद्धा आयुष्यात पाहिजे. त्यांच्याशिवाय प्रगती होत नाही. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. ही जिवंत माणसाची निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंज मध्ये आलोय. लोक मूर्खाला चर्चेत घेत नाही. 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. आणि 100% ही मला मानावा अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा करायची नाही. काय करायचं 100%ला 51% सरकार येतंय. देशाची सत्ता 51% मतदान पडले की येत असते. त्याच्यामुळे 100%चा काय खरं घालायचं आहे का? हा मोजकीच पाहिजेत पण खरे प्रेम करणारे. आणि एक वाक्य सांगतो, 2 तरी माणसं आयुष्यात जळणारे कमवा. हा काहीच नाही करता आलं तरी चालेल पण 2 तरी माणसं आपल्या कडकडून जळलेले पाहिजेत. एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. विडल आता एवढा पंप, इतकं रोट जागा, हे इतकं सुंदर तंतोतंत नियोजन, आजचा कार्यक्रम पाहून मी काय कायच्या पोटात लय दुखत असून कशामुळे कार्यक्रम केला असं. अरे करू नको पण जळू नको ना. करणारा का नाव ठेवतो मस्त पैकी. एक कीर्तनाला गुलाबजाम खा, कीर्तन ऐकू वाटलं तर ऐक, नाही तर खाऊन घरी जाऊन झोप, पण चांगल्याला नाव तरी ठेवू नका ना. खातानी या भय नरका जाणे. सत्य कर्मा व्हावे साय. नाही कर चालतं मग शेवटची मार्ग तुम्हाला, शेवटची गती मग उत्तम गती नाही ते आधम गती. घातली या भय नरका जाणे. चांगलं करीत नाही करणाऱ्याला कधी चांगलं म्हणत नाही. स्वतः तुझ्या घरावलं पत्र बदलणं व्हाय ना, ही एवढी प्रगती तर लय लांब राहिलं. पण जे करते त्यांना तरी वा म्हणा, अभिनंदन म्हणा. पण नाही, आपली मानसिकता बदलणारच नाही. लय समाजात तसले बी नमुनेत म्हण. शेजारी मोठा झाला की ह्याच्या पोटात दुखलंच. जळ 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 कस काय बुवा. हा शेजाऱ्याने गाडी घेतली आनंद होत नाही. ते पेड द्यायला तर हप्त्या घेतली असन त्यांनी जमीन काही का ना, तुला काय करायचंय. अभिनंदन म्हण ना. नाही तुला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात ना, अभिनंदन म्हण मराठी भाषेत सरळ. छान केलं एवढं तरी म्हण. वा तरी म्हण ना. एक शब्द नाहीच येणार. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बंगला बांधला अशी भावना ठेवा. नाही बांधणं होत त्याच्यात बंगल्या जायचं, त्यालाच गोड बोलायचा, त्याच्यात चहा प्यायचा, झोपाय आपल्या घरी यायचं. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. अरे आपल्या माणसाने पंप टाकलाय, आपण पहिल्यांदा सुरुवात आपल्या माणसाला आपण उभारी दिली पाहिजे. मी म्हणतो नाही काय पण एखाद्या वेळेस इसरून पाकिट राहिलं तर साहेबांचा गावकरी जे हरी फुक उधार का व्हायना पण मिळेल ना पेट्रोल. दुसरा येणार आहे का आमचा जवळचा जिवाळाच असतो मायबाप, आत्मीयताच असते. ही आपली माणसं, आपला गायक वादक कीर्तनकार एखादा व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला, आपली माणसं मोठी करायची काही आतापर्यंत कळलं नाही. बाहेरचे आली लुटून नेलं आपल्याला, पण आपल्याला आपली किंमत कळलं नाही. इथून पुढे तरी सावध राहा, तर या जगाच्या स्पर्धेत आपण टिकू. विडल पण लोकांना ही जळजळ फार वाईट असते मायबाप. आणि लोकांचं कसे तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही दलिंदर राहा, भिकारी राहा, खिचपत पडा संसारात, तुमच्या लोन असू द्या, तुम्ही पार व्याज राहून द्या, लोकांना वाटतं भारी मस्त चाललंय ह्याचं. का तुमच्यापेक्षा खालची लेवल आहे ना. पण तुमच्यातून का थोडा निसटला हे विचार करतो, कस काय बा मग ही प्रगती झालीच कस काय, माझी का नाही बा. जळजळ ही जवळच्यांना होत असते, लांबच्यांना काही घेणं देणं नसतं. तुम्ही कितीही मोठं व्हा, ही रोग आहे ना, जळ का रोग हे जवळच्यांना होतो. हा शेजारी मोठा झाला की शेजार कस काय, तो विचार करतो की मी जिवंत असताना हे हसूच कस काय शकतो.
माझ्या इतका गद्दार ह्याच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना इतका हे आनंदी राहण्याची जी टाप कस काय झाली? माझ्या विचाराचा हा अपमान आहे, माझा कलंक लागला मला की माझ्या शेजारी हसू. इतकी बुद्धी माणसाची खाली गेली हो. फार वाईट आहे माय बाप. ही जळका रोग लय वाईट आहे. त्याची लक्षणं सांग का? जळक्या रोगाची पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, नाहीच खपत. कस काय मला सोडून? जळका रोग ह्याची लक्षणं सांगितली, मग औषध दिहुलाय. डॉक्टरचं नाव तुकोबर, औषधाचं नाव गाथा. त्याच्यात बरेच प्रकार आहेत. काय इंजेक्शन आहेत, काय गोळ्या आहेत, काय सलाईन आहेत, काय मलम आहेत, काय गिळायच्यात, काय चोकायच्यात. एकच इंजेक्शन सांगतो जळकेरावर, तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. आणखी एक थोडी गोळी खायची झोपतानी, तू का म्हणे निवांत राही. पाहिले निवांत राहा, जगाचा लोड घेऊ नका. लोक कुठं का मरणा, आपलं आपण सुखाने जगा. विठाल हो. परनिंदा या विषयाचं चिंतन चालू आहे. आम्हाला बी काय काय लय निंदा करतात. काय महाराजांची मजा आहे रोज एक गाव फिरायला, बस गाडीत मग कळन. एक जण लय कानायचं, लय पैसे लय मजा करतात महाराज. 8 दिवस असा फिरवला, 9व्या दिवशी उलटी करूनच बाहेर निघला. म्हणला नको रे, म्हणला जेवण जाय ना, पोट जाम झालं, कुकरमध्ये बटाटा शिजल्यावरच काम आहे. म्हणला जावे त्याच्या वंशा. कीर्तन 2 तास आहे, रात्री नागपूरला होतो. प्रवास 22 तासाचा आहे. कीर्तन 2च तास आहे, पण प्रवास 22 तासाचा आहे ना. ही जावे त्याच्या वंशा. तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा नाही येलो कळो. हा, ते कोणाचंही काम नाही. जेव्हा त्याच्यात उतरावं लागतं तेव्हा त्याच्यातला झटका कळत असतो. ते कोणाचंही काम नाही. निंदा करू द्यावं, त्यांचं लय लोड घ्यायचं, निवांत राहायचं. मी परवा सकाळी निघालो कीर्तनाला. मला एक जण भेटला, जे हरी. मला जे हरी. त्या मला माऊली कुठे आज खेळ. अरे खेळ म्हणजे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात म्हणे खेळ. काय विचारतात? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगे आत येऊ नाही म्हणून. आता काय एक मला तुकोबरा नेला विमानाला, तर कुठं उतरला? तुझ्या बापाच्या रानात. हरिपाठात काय तुझ्या आजेचं चरित्र आहे. कीर्तन करताना कंबर का बांधता, मग काय नरड बांधून फास घेऊ का मंडपाला? अरे तुझं मान महाराजी ठरवल्यात का काय? तो म्हणजे हे अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे. अनंत बुद्धीचे तरंग शना पालट तिरंग, आणि धरू जाता संगत होतो होय वाद. लोकाच्या काना आधी लागतात. 100 माणसं भेटली तर 100 सल्ले देते. आपली वाचा शिनवू नये, आपली वाचा शिनवू नये, आपली वाचा शिनवू नये, आपली वाचा शिनवू नये. वेळ कमी आपल्याकडे, व्यर्थ आपली वाचा. तुम्ही बी आता थोडं शांत राहा. काय त्याच्या आधीच क्रोधी अविश्वासी. हा, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. तुम्ही पण आता व्याच्यावर तर शिनू नका. त्यांच्यात प्रमाण बसला आता. विठाल लय पाठ आहे आमच्या सोमनाथ महाराजांचा. भजनी मालिकात पाठन, आता गाथा पाठ करायचं ठरवलंय. आणि कसं असतं, ज्याच्या पाठ आहे त्याला ती मग ती विषय आला की मग दम निघत नाही मायबाप. छान आहे. आणि पाठा असला तरच मग वाटा सापडत असतात परमार्थाच्या मायबाप. पण थोडं वेळ कमी असल्या कारणानं बाकी काय नाही. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. समाज परनिंदा, लोक निंदा करायलाच बसलेत. त्याच्यातून पुढं जायचं तर आयुष्यात प्रगती आहे. उत्तम गती कधी? परोपकार. उत्तम गती कधी? नेने परनिंदा. उत्तम गती कधी? परस्त्रिया सदा बहिणी माया. डोळ्याला दिसणारी स्त्री आपल्याला बहिणीसारखी, आईसारखी दिसावी, हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून भेट आहे. दर्शन घेतलं. आई, तुमच्यासारखी आई जर असती ना, मी सुद्धा तुमच्यासारखाच देखना जन्माला असतो. आईचा दर्जा दिला हो. उगच राजाच्या चौकात पुतळे नाही. ते आताच्या मावळ्याने ध्यानात ठेवा. राजेंचे मावळे म्हणून घेतात, त्यांचे विचार जपा. रोज बघतोय आपण अन्याय अत्याचार काय चाललंय जगामध्ये. पेपर वाचू वाटत नाही, टीव्हीच्या बातम्या बघू वाटत नाही. इतके माणसं रसातळाला गेलेत. हाच का छत्रपतींचा महाराष्ट्र? हा मनाला लाजवणारा प्रश्न सध्या निर्माण होतो. परस्त्रिया सदा बहिणी माया. अरे जन्मदाती आई आणि धर्मपत्नी सोडून जगातली सगळी माऊली आपल्याला बहीण आणि माता दिसावी.
हे विचार तुकोबारायांचे आणि हेच विचार तुकोबाने छत्रपतींच्या मनावर रुजवले म्हणून तुकोबारायांना शिवाजी महाराज आपले खरे गुरु मानत होते. विडवल परश्रिया सदा बहिणी माया. आणि एवढं आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असो. बहीण हा विषयाला आताच भाऊबीज झाली. बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणतं किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन त्याला बिड्या वड्या मिळालं तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली तेव्हा बी म्हणतं छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात ही जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीतात आणि तिकडे जाऊन दोन पिवळं मणी करून आणतात आणि इकडे आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही द्यानी नाही तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी पाहिजे तीच भिकार भाजण्या म्हणे बोंबलत फिरत तुम्हाला काय मनी करायचं. लय भावा प्रेम असताना बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्या त्या आता पगार आहे त्यांना सरकारतर्फे. CM ची बहीण म्हणजे काय सोपा वट आहे का त्यांचा. मध्ये 2 हप्ता लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या काय काय बहिणी. मला फोन करायच्या माऊली काय मिळलं हप्ता. अगं मला सप्ता बघ ना हप्ता कवर हप्ता हप्ता खाल्लं ना वर्षभर फुकाटचं अजून कवर अपेक्षा करता. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तो ये घरी जाशी तो ये घरी. त्याने लय पळापळ केली. OTP येणार लॉग इन व्हायना वेबसाईट हँग झाली फुलटी. आता बी KYC करून घ्या नाही तर तसंच मराचा. हा ती बी काय फुकट देतात काय ताबलूच घेतात आणि मग थोडंफार देतात. विठ्ठल बहीण लाडकीच असते ज्ञानोबर ना विसरा मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. परश्रिया सदा बहिणी माया. बहीण भावाचं प्रेम टिकवा. डोळ्याला दिसणारी स्त्री आपल्याला ही आई आणि बहीण दिसावी. उत्तमची गती तो एक पावेल. पैसा कसा कमायचा अर्थशास्त्र सांगितलं. परनिंदा करू नका परोपकार करा हे तर समाजशास्त्र सांगितलं. आणि हे सांगता सांगता तुकोबारायांनी त्याच्या पुढचं एक पाऊल उचललं. फक्त माणसाच्याच बाबतीत प्रेम करा असं नाही पशु पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा तुमचं प्रेम असावं. अभंगाच्या पुढच्या चरणात भूतदया गाई पशुचे पालन 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 तानेल्या जीवन भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझे. भूतदया भूत या शब्दाचा अर्थ भूत नाही बरं का. भूत म्हणजे या भूतलावर जन्माला जीव त्याला म्हणतात भूतदया. त्यांच्याविषयी प्रेम म्हणजे सगळ्या समाजाविषयी प्रेम. आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळे असे आपण असे दर्शने. भूतदया सगळ्या नाथबाबाने काशीचं पाणी गाढवाला पाजलं. भूतदया सगळ्यांविषयी प्रेम अंतकरणात असावं. पशुचे पालन भूतदया गायी पशुचे. गायी आणि पशु शब्द वापरला म्हणजे प्राणी मात्रांवर सुद्धा प्रेम असावं. आणि गोमाता तर आपल्याला काय माताच आहे आपण आईच म्हणतो. आणि 2च वाक्य लक्षात ठेवा. कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेने पोटामधील मुलगी म्हणजे भविष्यकालातली आई वाचवा. तरुण मुलांनी कत्तलखान्यात जाणारी गाय वाचवा. प्रभू रामचंद्र परत अवतार घेतल्या शरणणार नाही. भूतदया गायी पशूंचे गायीचं पालन करा. परत पशु शब्द टाकला. इतर जे पशु प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा आपलं प्रेम असावं. भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वनामाचे. हे पानपोई सांगितले पण पानपोईवाला ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो.
इल्डिंग करून तर ते राहतो. म्हणजे काय क्वालिटी बाज माणसं आहेत भारतातली बघा ना. नाहीच राहत तसा तो ग्लास. साखळीने इल्डिंग करू करू तिथं जॅम करावं लागतं. आपली माणसाचं आगाव डोक्याची. जपानमध्ये चोर पकडायला मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. हाय का आता काय करावं बुवा. चोरात तर मिळच नाही मशीनच नेलं म्हण. साताऱ्याचा बाजार भरला. साताऱ्याच्या बाजारात एक माशा मारायची पावडर का बसलं. 2 रुपयाला पुडी माशा मारणार 2ला पुडी मार. लोक म्हणले 2लाच माशा मारतात. मरणाच्या पुढे खपले. एक जण घरी गेला बायकोला पुडी सोड पावडर आणली. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती. कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा डाव्या हातानं माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय. म्हणजे धुंद झाला तुझा दरबार. हे कसं आहे सांगू का. ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान असं त्या शिरीजने जन असं त्या शिरीजने जन बाबा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन गर्दी हेळन संताचे गर्दी खेळन सैताचे गर्दी हेळन संताचे गर्दी खेळन सैताचे ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे अधर्म वाढलेला आहे. पण अधर्म वाढलेल्या जीवनामध्ये हे सामाजिक जीवन आपलं कसं असतं. तानेल्या जीवन वना माझी भूक भागवा. तहानेलेला पाणी द्या भुकेलेला अन्न द्या. हे जे आपलं माणुसकीचं शास्त्र आहे ते तुकोबाऱ्या सांगतात. भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझे. आणि जीवनामध्ये शांती जर असेल शांतीरूप नव्हे कोणाचा वाईट कधीच कोणाचा द्वेष मत्सर करू नका. आणि अशी व्यक्ती वाढवी महत्व वडिलांचे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेत पाहू. हाताने टाळी मुखाने नाम. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रखुमाई मन घेचे आश्रमात परम पद बळ वैराग्याचे परम पद बळ वैराग्याचे उत्तम गती तो एक हा उत्तम गती तो एक परम बळ वैराग्याच परम पद बळ वैराग्याच उत्तम गती तो एक पावे. हा उत्तम गती तो एक पावे. भोगिन जीवकानी उत्तम
उत्तम भोगिल जीव खान उत्तम भोगिल जीव खान उत्तम सांगितल्याप्रमाणे जे विचार तुकोबळी मांडलेले आहेत ते जर आपल्या जीवनामध्ये अंगीकृत झाले तर तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, तर गृहस्थ आश्रमात सुद्धा तुम्हाला खरं वैराग्य प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त झाल्यास राहणार नाही असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. महालक्ष्मी पेट्रोलियमच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय हेमंतजी काटकर आणि त्यांचा समस्त परिवार, आई आहेत, बाबा आहेत, संप्रदायाला बाबांनी तो वाहून घेतलेला आहे. त्यांना सुद्धा दीर्घ असं आयुष्य उत्तम आरोग्य लाभावं हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. आणि हे कार्य करत असताना पतीच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या साहेबांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी साहेब, त्यांचं सुद्धा या सगळ्यामध्ये अत्यंत लाख मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून माणसं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असं धर्मपत्नीनं सुद्धा अत्यंत सात्विक राहून प्रत्येक विषयाला पॉझिटिव्ह आपल्या साहेबांना साथ देऊन त्यांचं यश आज इथपर्यंत आलेलं आहे. म्हणून तर म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुले. एकूण परिवारच हा सात्विक आहे. आणि त्यांचा समस्त मित्रपरिवार, त्यांना सहकार्य करणारे समस्त ग्रामस्थ मंडळी, भरतगाव वाडी असतील, पंचक्रोशातील सर्व त्यांचे मित्रपरिवार, सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. साहेबांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी साहेबांना भगवंतानं उदंड असं आरोग्य आणि बळ द्यावं. आणि एकच पंप काय तर पुढच्या वर्षी आणखी अशीच साहेबांची कीर्ती आणि विकासाची गंगा त्यांच्या जीवनामध्ये वाहत राहावी ही ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. या निमित्तानं सुंदर असे कीर्तनाला गायनाचे साज्यांनी केले. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे संपत महाराज दानवे महाराज आज पार मराठवाड्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानतो. त्यांच्या शेजारी उभा राहणारे, नेहमी आमच्या सोबत असणारे भजन सम्राट आमचे सोमनाथ महाराज राऊत, त्यांनी सुंदर गायनाची साथ केली, त्यांचे आभार मानतो. हरिभक्त परिणामचे काय माऊलींचं नाव, बाळासाहेब महाराज, त्यांनी या ठिकाणी सुंदर गायन केले, त्यांचे आभार मानतो. मृदुंगाचे साथ ज्यांनी केले हरिभक्त परिण योगेश महाराज, महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, आपल्या परिसराचं वैभव भरतगाव वाडीमध्ये महाराजच असतात आणि महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. योगेश महाराजांचे मी धन्यवाद आभार मानतो. माझ्यासोबत नेहमी सावलीसारखे असणारे माझे अतिशय जवळचे मित्र आमचे लाडके प्रसाद महाराज पाटील, प्रसाद महाराजांनी मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रमात संदर्भात संपर्क करणारे कुठे गेले ते माऊली दुसरे एक महाराज, हां काय माऊलींचं नाव, एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी या कार्यक्रमा संदर्भात विशेष नियोजन करण्याच्या संदर्भात वेळोवेळी संपर्क साधला. एकनाथ महाराजांनाही धन्यवाद देतो. आदी करून विनेकरी असतील आमचे चोपदार दादा, काय माऊलींचं नाव, संतोष महाराज, ही सगळी मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेले सर्व बालगोपाळ, तुमचे आभार मानतो. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर शूटिंगच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करणारे दादा असतील, त्यांचे आभार मानतो. आपणही सर्वजण एवढा पावसाचा व्यत्यय असताना सुद्धा
उपस्थित राहिला. बघा ना तुम्ही, मला एक प्रमाण आठवलं बरं का सोमनाथ महाराज. शेवट करतो गोड आता विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, किंवा जेवढा मोहर येतो तेवढ्या कैऱ्या येत नाहीत. जेवढ्या कैऱ्या येतात तेवढ्याला पहाड येत नाही, जेवढे पहाडात येतात तेवढे आडीत पिकत नाहीत, आडीत जेवढे पिकतात तेवढे सगळेच ओरिजिनल राहत नाही, काय काय नाचतात, शेवटच्या क्षणी सुद्धा खलास होतात. आणि एवढ्या संकटाचा सामना देऊन जो शेवट रसरशीत शिल्लक राहतो त्याला आंबा असं म्हणतात. तसं मी आल्यापासून बघतोय, मी 2 तासाचा साक्षीदार आहे. लय गबाळ होतं जेवणाच्या आधी, मरणाचं इथं बसायला जागा नव्हती, पण ती काय मोहर वाऱ्याने गेला, काय आडीत गेल्यावर नाशली, काय काय आंब्याला वरच इजाळली, उन्हाने जाम झाली. पण जी ओरिजिनल आहेत ना, निष्ठावंत भाव भक्ताचा सधर्म, त्याला म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत जो साथ देतो ना तो खरा मित्र असतो. तसा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार झाला. तुम्हाला साष्टांग दंडवत अर्पण करतो. साथ द्यायची तर शेवटपर्यंत द्यायची हे तुमच्याकडून शिकावं. सगळा माझा मोजकाच पण निष्ठावान श्रोता, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन, म्हणून सगळ्या श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी तुम्ही 6 वाजता आलाय, आता 11 वाजले, 5 तास तुम्ही या काटकर कुटुंबाच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम जय विठ्ठल बोलिलेले गुरु